काय नाही कामाचं नियोजन करायचं म्हणलं ना लय अवघड. या साहेब इकडे 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 कुठे गेलता? बाहेर गेलतो. तर तुला कल फिकल येईन का नाही जरा कामात धंद्याचं कोण बघायचं तिकडे? किती लेबर तिकडं किती लेबर आहेत तिकडं? अरे पण मी म्हणतो ऊस तोडल्यानंतर टिपरे पडतेत माग काय होतं काय बघावं जरा ते आहेत पाच. की तिकडं माणसं आहेत की किती माणसं आहेत मग तिकडं? तुला गरजच नाही काय? मला काय गरज तिथं किती आणि माणसं? माझ्या नंतर मग काही काय काढणार का ते वावर सगळं? ही काय नाही करणार मग? तिथं शेतीच करणार मी. शेती करण्याची बोंबलत फिरून शेती होती का? बोंबलत कुठं फिरतो जाऊ मी? मग आता शाळेत बाहेर गेलतो इथून. शाळेत ऍडमिशन कशाला नुसतं आपलं टाइमपासला घेतलं काय? जातो कधी शाळेत? नाही तू आणलं पाहिजे नाही म्हणतो परत. तर जरा जरा बघावं शाळेचं नुसतं ऍडमिशन घेतले अभ्यास बी करावा. बाबा कॉलेजची फी भरायची 5,000 लागते. अभ्यास चालू आहे ना? हो तिला नका देऊ मला द्या. मित्राची पार्टी वाढदिवस आहे त्याचा. मला 2-3 हजार लागतात. मित्राचा वाढदिवस आणि तुला कशाला पैसे लागते? मला सगळ्यात मिळून पार्टी करायची आहे. काय तुम्हाला एक मानवान बोला. बाबा बघा ह्याच्या पार्ट्यान फिरट्यान आता ह्याला पैसे घालायची काही गरज आहे का? तुम्ही बहीण भाऊ म्हणजे एका चढ एक आहेत. निश्चय पैसे अभ्यास नाही ह्याला काम नाही. बाबा मी अभ्यास करते पण ह्यो तर अभ्यास करताना कधी दिसतच नाही मला. अभ्यास करून काय देऊ लावणार आहे? जाऊ दे तू. काय कलेक्टर बिलेक्टर होणार आहे तेव्हा तू? अगं बस घे तू. तुझं तर लग्न व्हायचंय अजून 12वीला मी माझं बघेन. हा तुला काय करायचंय? बघा तुम्हाला भेटतंय सगळं घरी ना आयते भेटतंय. काय 10 रुपये कसे कमवायचे कुठून आणायची काही म्हणजे चिंता नाही ना. तिला पाठवा कामाला पाठवा तिला. बघा मला कामाला पाठवून ह्यो सध्या नाही, फिरण नाही, अख्ख्या गावात. ठीक आहे आता तुझी परीक्षा झाली ना तुला एखादं स्थळ बघून तुझं बी लग्न करीत असतो आता. बाबा तुम्हाला सांगितलं नाही इतकं लवकर लग्न नाही करायचं काय हा. विषय परत ते तुझं काय? मला तिला देता का? मला तुला परीक्षा फी भरायची तुझ्या मित्राचा वाढदिवस आणि त्याची पार्टी तुला काय पैसे पाहिजेत? मला लागते जा निघ मला. तिकडे राहणार जा. राहणार नाही. खाल्लं नसलं तर खा आणि तिकडे ती ऊस तोडायची चालली ना तिथं बघ जाऊन. मी किन काहीतरी घरातलं मग. तर माझ्या नंतर तुम्ही हेच करणार आहेत रे. कष्ट करून जागताना मला नाही वाटत. जा मी किन काहीतरी मग घरातलं मग. जाऊ का मग मी? जाते बाबा मी. ह्याचं लग्न होईन ना तीच मुश्किल घे आहे. बस तू. आणि त्या पुरीला काय सांगायचं ह्यो काय शिकला म्हणून शेत मी विकून माझं- खातो म्हणून सांगायचं का? हा शहाणा. गप तू. गप चल घे बस. मला पाहिजे मध्ये उधार 500 रुपये निघ. 500 नाही मला 2000 पाहिजे. 2000 नाही काय नाही. नाही ना मला 2000 पाहिजे. लोकशे बी देणार नाही. तिला 5000 दिले मला पाहिजे आता 4000. तिला परीक्षा फी भरायची आणि तुला तुझ्या मित्राच्या पार्टीत त्या ठीक आहे. वाढदिवसात उडवायची. ठीक आहे शिकून काय कलेक्टर होणार आहे का? काय पाहिजे ती परीक्षा? अंदर 1000 रुपये 1000 नाही पाहिजे अजून द्या मला. नाही बी नको मला. निघ 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 निघ. इकतो काय तर मी आता घरातलं जाऊ. मला नका देऊ तुम्ही पैसे. काय आहे नशिबाला पोर आले गो माझ्या. नुसतं उधळायचं. जावं लागेल स्वतःलाच राहण्याचाच. अय चला रे आले का? चला 2 टेलर भरायचे आहेत. पप्पू 2 टेलर भरायचे आहेत. हा बाबा 2 टेलर भरायचे आहेत. तुम्ही जाण पुढे मला थोडा अभ्यास राहिलाय. काय अभ्यास आणि बिभ्यास काय कलेक्टर व्हायची होय तेव्हा? आता फॉर्म भरला तर अभ्यास आपला करायला लागेल ना. धंदाच आहे ह्यो. काय आता व्हायची 2 टेलर भरायचे आहेत. तुम्ही जा पुढे मी थोडा अभ्यास राहिला तेवढा करून येतो. हा जातो आम्ही वर. चला रे हा? चला ना चला. अरे 6 महिन्यापूर्वी लाख लाख रुपये घेतल्यात तुम्ही आणि असं जर धंदा केलं शेतकऱ्याचा 2-2 दिवस जर रानात ऊस वाळीवला तर आपल्याला शेतकरी ऊसाने हाणत्यान का काय करत्यान? हा व्यवस्थित काम धंदा करा. अरे 6 महिन्यापूर्वी लाख लाख रुपये घेतलं तुम्ही आणि तुम्ही काय करता नेमकं? नाही हा? चाललो अरे तुम्ही थोडं लोकांचं शेतकऱ्याचं बघा त्यांनी कष्ट केलंय एवढं ऊसाला पाणी दिलंय ना आपण जर रान जर ऊस वाळीवला तर काय त्यांचा फायदा काय आहे त्यांचा? आहे मुकदम पण चाललो आता कामावर चाललो. कालचा ऊस तसा आहे तुम्ही आज तोडणार आज वाळणार आणि शेतकऱ्याचं किती नुकसान होतंय तिकडे बी जाऊन खाली होत नाही कारखान्या ऊस. आहे म्हणायला आपण आता नेमकं चाललो काय आता. करायचं शेतकऱ्यांनी? जातो ना आम्ही आता. शेतकऱ्याला खत चुकलंय
का पाणी चुकलंय का काय चुकलंय? कशामुळे शेतकऱ्याचं तुम्ही इतकं नुकसान करायला लागलात? एक तर सगळं त्यांना बाजार भेटा नाही ना, आपण असं केल्याच्या नंतर शेतकरी गरीब आणि आपण गरीब ना. अरे बाळा, मागच्या वर्षीचं 1 लाख, या वर्षी 1 लाख तो या मंडळीचं दुखत होतं. काय डिलिव्हरीचं काम होतं, काय होतं, त्यासाठी तुला एवढं पैसे दिलं. आणि तू जर ऊसाचा सारखा इकडे तिकडे सस मास बघत जर सुटला तर काय करायचं नेमकं? हा, तुझ्या भरोश्यावर चाललंय एवढं आणि तू जर असा धंदा करतो म्हणल्यावर काय करायचं? करतो हा? मुकदमा आता उद्यापासून मी चांगलं किती सुरू- टोळ्या बघायच्या? मला 10 टोळ्या बघायच्यात. ऐक ना, असं जर धंदा केलं तर ट्रॅक्टर विकावं लागते ना मला. उद्यापासून हे करतो कोप्यांच्या बाहेर काढतो त्यांना लगेच 6 वाजता ते त्यांना फाडात नेतो. आता हा. काय आहे, आजचे दिवस जाऊन द्या मरून द्या, उद्यापासून मग चालू करतो सगळं काम ओके मध्ये. काल जो पहिल्यांदा ऊस तोडलाय तो भरा व्यवस्थित, आणि मग नंतर या नंतरचा भरा. चालतंय मुकदमा. ते ऊस वाळून देऊ नका, शेतकऱ्याचं नुकसान. मला टाकलेलं जाऊन त्या टोळीकडे बघायचे, शेडगावला जायचे, मला सगळ्या टोळ्या बघावं लागत्या. असं धंदा केल्याच्या नंतर वाईट परिस्थिती नाही येईल नाही, आपल्या. चालतंय चालतंय करतो आता. ते हा. आधी माल भरून देतो इथला कालचा. ऊस संपला पाहिजे, गळीत बी वाढलं पाहिजे, म्हणजे टनेज वाढलं पाहिजे, तुमचं बी हा. पैसे फिटलं पाहिजे, सगळे व्यवस्थित झालं पाहिजे ना. नाही चालतंय चालतंय बरोबर आहे का नाही? इकडे तिकडे हिंडू नका, कामावर लक्ष द्या थोडं. चालतंय चालतंय उद्यापासून ओके करतो. हो चालतंय. चला चला. उरका रे पटापटा, मुकदम लय बोलत आहे, आपल्याला गाडी भरून द्यायची. पटापटा उरका, मुकदम लय बोलत आहे काना काना. इकडे टोळी वाल्याला हे माघारी जर आला तर लय बोलत. राहुल उरक पटापटा. हो झालं का? ट्रॅक्टर आणाय सांगितलं होतं, आणला का? ऑनलाईन लावलं ना तिकडे. बर मग तर इथं तोड येऊ. दाखवा इकडे चला. हा, मुकदम लय बोलत आहे, गाडी भरून द्यायची. बरं देऊ. उरका पटापटा. पटापटा उरका, किती वेळ लागतोय ऊस तोडायला? बाई बसलो नाही सकाळी काम चालू इथं. हा, दिसतंय काम तुमची. करून बघा मग कळलं तुम्हाला. ऊस तोडायची काय चीज असते. बरं आहे बाबा, आमच्या रानात येऊन आम्हालाच बोला वरून. बरं आहे, तेवढंच राहिले आता ऊस तोडायचा. बघा टाइमपास कसं चाललंय ऊस तोडायचं. एवढ्याने चाल. केल्यावर 2 वर्ष लागते ऊस तोडायला. कशाला 2 वर्ष लागते यार? दुसरी टोळी बोलवली असती ना तर एका दिवसात ऊस काढला असता सगळ्या खाली त्यांनी. आणि शिक्षण आहे का नाही तुम्हाला काही? हा, शिकतोय ना, पण आता हे बी करावं लागतंय. बरं आहे, चांगलंय. करा पटापटा उरका जरा. आणि शाळा शिकतोय ना, मग तिकडे हा. शाळा शिकायची नाही, इकडे काय आलाय झक मारायला. अहो हे बी करावं लागला लागतंय मॅडम. हा, काय सांगायचं? बरं आहे, चांगलंय तुमचं. हम्म. आणि नीट टाक जरा, ते बघ कसं टाकलंय तेड मेड. टाकलं की परत बांधायचं ना त्याला. बरोबर आहे, आम्हाला शिकवा. मला काय शिकू आम्ही? बरं, पाणी पिणी आहे का प्यायला? हाय की, पण आमचं इरीच आहे, तुम्हाला बिसलरी सवय असेल. मला आता तहान लागली, जी असेल ती आण, मी तिथं सावलीला बसते. पटकन आण. बरं बसा तिथं आण तुम्ही. हा. नाही पप्याचं काय खरं नाही, सारखं त्या मालकाच्या पोरी संग बोलत राहत. उरकलं का? हा उरकलंच. हा बरं ना, पण ते जरा तुमच्या पप्यावर जरा लक्ष ठेवायचं जा. काय झालंय? ते मालकाच्या पोरी संग राहिले बोलत. बघा तुम्ही बघावं लागेल त्याला विचारू. हा जरा नाही तर जाईन डोक्यावरून. बरोबर बघतो ना. तेवढं बघा. हा हा. अहो मॅडम, ते प्यायचं पाणी संपलंय ना, तिथं लहान लेकरू होतं, त्याने सांडवलंय. बरं झालं, मी तालेन पाणी संपलं तुमचं. अहो लहान पोरं आहे, खेळत्यात, मग सांडतं त्यांच्याकडून. मला तहान लागली तर काय करू मी? आणि तुम्हाला ते पाणी सहन बी नसतं झालं, मग
हिरेचं पाणी आहे ती. ती मी बघितलं असतं का तुला दवाखान्यात घेऊन जायचं होतं का मला? नाही पण आपण ते सांडलंय ना पण आता जाऊ जाऊ दे. तुम्ही घरी. हा तेच करते मी आता. घरीच जावं लागल. तसं कुठं भेटणार आहे इथं पाणी तवा? बरं मला काय म्हणायचं होतं, तू शिकतोय म्हणलास ना? हा शिकतो ना. मग इकडे कशाला यायचं, तिकडे शिकायचं, चांगल्या नोकरीला लागायचं. आई बापाचे तीच हाल आणि तुमचे तेच हाल का? आता परिस्थिती आहे, त्याच्यामुळे करावं लागतंय. आता पहिल्यापासून आई बापाने तीच केलं, नाहीच काय जुळलं तर मग मला बी तीच करावं लागेल इथून पुढं. बरे बाबा, शिकायचं तिकडं काहीतरी, नोकरीला पाणी लागायचं, इकडं बसलाय ऊसतोडीत. मग आता काय करायचं सांगा ना. पोटले वाईट असतं मॅडम, करावं लागतंय. बरे तिकडच काम धंदा बघायचा, ऊस तोडाय बसला इथं ऊसतोडीत. अहो शिकायसाठी पैसा बी गरजेचा आहे मॅडम. पैसा आणायचा कुठून? आणि पैशासाठी हे काम करावं लागतात. दुसरी काय काम भेटलीच नसती का? आता दुसरं काय, हे काय आई बाबा काय शिकलेले आहेत का? त्यांना हीच कामं करावं लागतात, पहिल्यापासून हीच करीत आली ती. त्यामुळे ती पहिल्यापासून आपलं ऊसतोडीच काम करतात. बरं काय 10-5 लागले तर मला माग. अहो अशी कशी तुम्हाला बिनकामाचे पैसे मागेन मी? मागायचे त्याला काय तवा, मी देत जाईन, एवढं काय नाही. कोण बघत नाही आमच्याकडे इकडं बारीक एवढं. बघा, मी आमचं काम झालं तर मागेन तुम्हाला पैसे. अरे तसंच मागत जा, माझ्याकडे असते 10-5 ठेवतात बाबा माझ्याकडे, त्यामुळे काय अडचण नाही. काय कॉलेजला कुठं काय पैसे लागले तर मग माग बिंदास. चालतंय की आबा बी बघतात मला खावळा त्यान, जाऊ का मग मी? हा मी पण जाते. कुठे गेला होता? अहो ती गेलतो इकडं पुढं. इकडे कुठे गेलता? ती गेलतो काम होतं, बोला की. काय त्या बागायतदाराच्या पुरी संगले बाता आणतो? नाही हा? कायच बात आणतोय. मग काय करतोय? अहो पाणी द्यायला गेलतो बघ तिला. पाणी द्यायला काय तास तास गप्पा आणतोय? नाही कोण म्हणलं तुम्हाला? ही काय सांगतोय ना, काय बी सांगा देऊ. ते कसं काय काही बी सांगा. गप्पा आणतोय तास तास झालं आणि त्यांना ते माणसं पोट भरायची इथं का त्यांची रट्टे खायची. अहो तिला ताण लागली ती म्हणून ताण लागली म्हणून तिच्या काय, तिला काय घर नाही काय तेव्हा ती तिच्या घरी जाईन ना पाणी प्यायला. तिचं बी काम ऐकावं लागतंय का? ती म्हणली पाणी घेऊन ये, मग काय काय तिला काय इथे येईन पाणी मागन काही करीन, आपले काम चालून द्यायचे. हो पप्या, तू मालकाच्या पोरीवर बोलताना आम्ही लय वेळा बघितलंय, सगळ्या टोळीवाल्यांनी बघितलंय. तू आम्हाला बी मार करशील आणि तू बी मार खाशील. कामाला आलेला आहे, कामच कर. अरे नाही राव तसं. आमचं लपट समजून नको बोलू, सांगायचं काम खरं आहे बोलत जा. आणि आपल्याला हानते नाही माणसं माहितीये का? हा तू मोकर बोबाटा केलाय, तुम्ही मोकर बिन कामाचा. बारा वेळा काय बघितलंय मी मला यांनी 2-3 बाऱ्या सांगितलंय की त्याला सांगा समजून, त्याला पप्प्याला सांगा समजून, तो मालकाच्या पोरी संघ तिथं बागायतदाराच्या पोरी संघ हे करतोय, बोलतोय सारखा तास तास बोलतोय. बरं नाही बोलत भाऊ, चला. तुला. आमचं सांगायचं समजून काम आहे. हा हा, बघ चला. नाही तर मग आता लाग कामाला. जावं लागल. पैसे खुशी ए बुरी, काय हो बाबा, बोला ना. बरं चल, हे ना पैसे ठेव घरात, उसाचं पेमेंट आले आणि नीट ठेव. हा 1.5 लाख रुपये बघ. 1.5 लाख ठेवते. मी आलो रानात जाऊन. हा. ते गहू पेरायला माणसं येणार होते ट्रॅक्टर ती. हम्म. चल जाऊ. हा बरं झालं, मला पण पैसे लागतच होते. माणूस म्हणत ना, माणूस मागतय 1 डोळा आणि देव देतोय 2 डोळे. तसंच झालंय आता. जाऊ दे, लागेल मला बी कशाला तरी. चला मावशी, हा. ते पप्या कुठे राहतो? ते पलीकडे कोपीत राहतो. हा का? हा जायतील. काय बाई, कसं राहते ते, कठीण आहे. पप्पू आहे का नाही काय माहिती. काय हो मॅडम, तिकडे कशाला आल्या? काय नाही, असं चालते. हा का? फडत दिसलास. नाही मला थोडा ते अभ्यास होता, त्याच्यामुळे नाही आलो. होय. अभ्यास? हा. आणि कशाचा अभ्यास करतो? ते युपीएसचा फॉर्म भरलाय ना. अरे बापरे, मला तर सांगितलं पण नाही. नाही तुम्ही विचारलंच नाही, मग काय म्हणलं, गरज नव्हती. अरे पण एवढं शिक्षण वगैरे करतोय म्हणल्यावर इकडे कशाला यायचं ना, मग तिकडे थांबायचं ना. आता गरिबी परिस्थिती नाही चांगली म्हणून यावं लागतं. आणि आता जाणारच होतो,
एवढा अभ्यास उरकल्यावर हा 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 मग तुम्ही काय काम होतं तर मला फोन करायचा ना मग. कशाला तुला फोन वगैरे, मी आलते इथं फडात, म्हणलं तू तिथं भेटशील पण तिथं भेटला नाही म्हणून मी इकडं आले. मी आलो असतो तिकडं, परत तिकडं कोणी पाहिलं तर उगाच. नाही घरी कसं आहे तुला तर माहितीये ना, घरी तू बघितलं की घरचे अजूनच काहीतरी म्हणले असते म्हणून नको. नाही तर कामासाठी बोलवलं मग त्याला काय होत. ते बी आहेच. मग? कसं अभ्यास मग कसं चाललाय? नाही अभ्यास व्यवस्थित चालू आहे ना. हा ना. ते मला एक बोलायचं होतं. बोला की मॅडम मग. ते कसं आहे नाही का, म्हणजे तू तिकडे दिसला नाही मग मला असं कस तरी झालं ना, म्हणून मी मग तुला विचारत इथपर्यंत आले. म्हणजे तू नाही दिसला की मग मला करमतच नाही, नाही का. म्हणजे तू एवढा शिकला सवरलेला आहे, तुला एवढं पण समजत नाही कमून करमत नाही माणसाला ते. नाही मग माझ्या काय लक्षात येईना. अरे म्हणजे तू दिसला नाही की करमत नाही, तू दिसला नाही की चलबिचल होती, तुला सारखं भेटावं वाटतं. हो मॅडम मग तुम्ही अभ्यासात लक्ष द्यायचं ना. इकडे येत आहे उगाच चुकीचं आहे. माझं काय काम असेल तर मला बोलवत जा तिकडं. अरे कॉलेजला गेलता ना तू, हा कॉलेजमध्ये पोरींसंग राहायला आहे की नाहीच? अहो इथं अभ्यास करावं का काम करावं हे पडलंय मला. कवा कोणत्या पोरी सोबत राहायचं. अरे मूर्ख माणसा, म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करते. काय? हो मॅडम असं काय होणार नाही बरं का. एक तर तुमचं भाऊ वडील, एक तर तुमचे कसले लोक आहेत माझे तुकडे करून टाकते कुठं पण. अरे पण आपण पळून जाऊ ना मग. नको नको, इथं माझे वडिलांनी काय म्हणते मला पळून जायला. उगा तशी काय विचार करू नका तुम्ही बरं का मॅडम. तसं काय जुळणार नाही आपलं. अहो आमचं एक ठिकाण नाही, आज उद्या, आज इथं तर उद्या तिथे. आणि तुम्ही आमच्या मागं असा विचार सुद्धा करू नका. तुमच्या पुढे आम्ही पूर्ण झुरळेत. तुम्ही कुठं तुमचा बंगला, आम्ही ह्या गावात येतं उद्या त्या गावात आहे. उगाच तसा विचार काही करू नका. ती काही मला माहित नाही, मी प्रेम करते तुझ्यावर म्हणजे करते. काय ते मॅडम, सांगू नको. तुम्ही मला माफ करा. आमच्या पण टोळ्यावाले यायला लागले. तुम्ही जावा गाडी आता. ते त्यांनी जर पाहिलं तर मला विचारत बसते ही इथं कशासाठी आली म्हणून. हो मी तुला आहे ना विचार करायला 4-5 दिवस देते, पण ते मला काय सांगायचं ते सांग नंतर. मी येईन परत. अरे काय कुठं नाही बाबा. आता अभ्यास करावा का हे कुठं करीत बसावं. जाऊ द्या. आता एक काम करते, हे पैसे आणि कपडे पण भरलेत, पप्याकडे जाते. बघत तर नाही ना. अहो तुम्ही परत आल्या का? परत आले म्हणजे कशाला आले तुम्ही? आपल्याला पळून जायचंय. अहो तुम्हाला सांगितलं होतं ना नका असं करू म्हणून. आता काय ऐकायचं नाही मला. तू चल लवकर. जर माझ्या घरच्यांना कळलं ना मी पळून आले तर आपल्या दोघांची खांडोळ इथेच करते. अहो मॅडम माझ्याकडे पैसे बिशे काहीच नाही, गाडी नाही, काय नाही. अरे तू नको जास्त अक्कल चालू, माझ्याकडे आहे सगळं, मी सगळं नियोजन करून आले. चल पटकन, कुणी बघितलं तर लई गोंधळ होईल. मला चला पटकन. मॅडम तुम्हाला सांगितलं समजत नाही. तुम्ही दोघांचा जीव धोक्यात घालताय बरं का. मला काय माहित नाही ही कोणाची गाडी आहे. ते आहे ती मुकामात दामाची ती. चल 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 चल, चावी आहे, चल पटकन. अहो असं कसं. चल नंतर बघू काय ती गाडीच. ओय ओय, तू पप्प्या कुठे तुला? पप्प्या कुठे? पप्प्या कुठे? अहो पण काय झालं काय? काम काय तुला? ते पप्प्या कुठे तुझ? पप्प्या कुठे? अहो पण झालं काय सांगता काय झालं काय? आता फक्त अहो पण झालं काय? काय झालं? पप्प्या कुठे? अहो पण झालं काय सांगता का? अहो अनिता का? पप्प्या पोरगी घेऊन पळालाय माझी. अहो पण असं होणार नाही राव. असं होणार नाही. पप्प्या कुठे गेला? अहो ऐका होणार. थांबा थांबा. हो मालक, तुमची मुलगी काय शहाणी नाही. तर आमचा पप्प्या काय तुमच्या बंगल्यावर येत नव्हता. ती इथं येत होती आमच्या फडात त्या पप्प्याला भेटायला. असं? अरे बाई उग खोटं बोलून रेटाचं काम करू नको तू आता. हा, अजिबात नाही. पोरगी पळवली त्यांनी. नाही आमचा पप्प्या तसा नाही. हो मालक, आता काय?
तुमच्या पुरील तुम्ही दापायचं काम होतं का नाही? आमच्या पप्प्याची चुकी असं ना आम्हाला मान्य आहे. आम्ही त्याला समजून लय वेळा सांगितलं होतं, पण तुमची पोरगी बी इथं येत होती ना फडात त्याला भेटाया. मग तुम्ही तुमच्या पुरीला दापायचं ना. अरे पण तुम्हाला कळायला पाहिजे ना. हा मी कुठं तुम्ही कुठं तुम्ही कसं काय बस आमचं तुम्ही मोठे माणसं आहेत, मग? आम्ही गरीब येत पोटासाठी आलो होतो आम्ही इथं. पण तुमच्या पोरीने बी इथं यायचं नव्हतं ना. अरे आमची पोरगी इथे येत होती म्हणजे ती बागायतदाराची पोरगी आहे, स्वतःच्या वावरात येत होती. का आमचा पप्प्या तुमच्या बंगल्या येत होता का? पप्प्या बांगल्यावाला असतात त्याचे हातपाय तोडले असते. हा तुमची ना आमची बराबरी होऊ शकते का? अरे हो. तुम्ही कुठं आम्ही कुठं? अहो, पप्पे बी आमचा लय MPSC ची परीक्षा दिलेली, तो बी मोठा अधिकारी होणार आहे. बरं हा होणार आहे. शिकवतोय का तू? हा शिकवतोय शिकवतोय तो. ना. पप्प्या हो, कुठं सापडन ते सांगा तो अगोदर. बघा मालक. अरे, पप्प्या गावसन तुमची मुलगी बी गावसन, पण तुम्ही काय असं हानमार करू नका. गरम गरम काही उद्या काही होईन उद्या. त्यामुळं गुढीत इचरू काय झालंय ते आणि सविस्तर त्याला इचरू. ठीक आहे. काय? ए, तू मेदला का पप्प्या कुठे? पलीकडल्या फडात गेलाय. नक्की आहे ना? नक्की चला त्याच्या चला चला चल. चल चल तू पण. त्याला भेटू दे मग बघू. अहो आता माझी ऑर्डर निघली तुमच्यामुळे आता हे ना नसता कुठं ना आता ह्यो मला तिथं नोकरीला हजर राहायचं होतं. मी ते घाबरू नको. मी तुला काय होईल? अरे हाय हो हाण नका थांबा थांबा. हाण नका. कस काय घेऊन पोरगी पळाल? तुम्ही इकडे या. बाबा तू पुढे ये. पुढे ये तू. इथं उभा राहा. अरे लाज कशी वाटली नाही तुला? ऊस तोडणार पोराच्या बरोबर तू हा माझी अहो. काय चूक नाही राव. काय चूक नाही, पोरीला घेऊन बसतो. अहो त्याच माझ्या जास्त माग लागल्यात. इकडे इकडे इकडे. मी ह्याला- याला अहो, मी काय नाही केलं अरे. तुला 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 नाकाला तुला सांगतो. नका आणू राव, थांब द्या. अरे तुझ्यासाठी चांगलं स्थळ बघतोय. तुला हे धंदे सुचले काय? हा होय. ह्याच्या बरोबर. अरे तू हे बघा मालक माझ्यात काहीच चुकी नाहीये. माझी इच्छा पण नव्हती पळून जायची. माझी तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. मला उद्या परवा तिथं हजर राहायचंय. पण यांचं डोक्यात खूळ होतं, यांनी मला पळून आणलं. आणि जर तुमची इच्छा नसेल ही तुमची मुलगी मग तुम्ही कोणासोबत बी लग्न लावा, काही हरकत नाही. बाबा एकतर हो का आता मालक ह्यो बी कामाला लागलाय. तुमची जर असले काय तर मकार काय प्रेम ह्यांचं चालू झालेलं आहे. तो केलं काय बरं वाईट जीवाचं दोघांनी बी. हा ना आता असली तुमची हे तर द्या लावून लग्न. काय म्हणणे तुझं आता? मी लग्न करीन तर ह्याच्याशीच करीन, आता मी माझ्या जीवाचं बरं वाईट करीन काय तर. हो का, जमत आहे का या. वा? पप्पू जमत आहे का? आहे का तू इच्छा? तुमची इच्छा असेल तर काय हरकत बरं आता जाऊ द्या. शेवटी माणसं सगळी सारखीच असते. हा लागलाय कामाला फक्त चांगल्या. हाचा विषय असतो गरीब आणि श्रीमंतीचा. आता मी लय श्रीमंत असलो तरी ही पोरग तुमचं तहसीलदार झालंय म्हणलं तर ती हा. बी श्रीमंत होणार आहे. होणारच आहे. हा. आणि आता तुम्ही सांगा ही पोरगी मी माघारी नेऊन काय करू शकतो? कोण हा स्वीकारणार? जीवाचं बरं वाईट केलं त्यांचं प्रेम चालू आहे. एक उद्या करा. काय एक चांगला मुहूर्त बघू. चालतंय यांचं लग्न लावून देऊ. ना. चालतंय ना, तुम्ही म्हणत असताल तर काय अडचण जाऊ द्या. आता तुला हजर व्हायला जायचे ना? हो. आणि आता त्याला हजर होऊन येऊ दे. तोपर्यंत नीटनाट करायचं. ठीक आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमचं दोघांचं लग्न लावून देतो आम्ही आता. हा. बस चला. तुमच्या हात उगारला आम्ही, माफ करा. नाही, तसं नाही हो. हा पण राग असतो ना. हा नाही पोरगे पळून नेलं तुम्हाला त्या बापाला राग येतो का नाही? हे पण त्याच्यामुळं चला आता तुम्ही आमचे सोयरे झाला. काय अडचण नाही. चला. चल. काय करतात रे